मतदान प्रक्रिया सुलभ होऊन मतदारांना मतदानाचा सुखद अनुभव यावा, मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी याकरता निवडणूक निर्भय, भयमुक्त, निपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे। याकरता विविध राजकीय पक्षांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी केले। मतदानाच्या दिवशी मला दोन आपल्याला गोष्टी सांगायच्या आहेत, जे आपल्या माध्यमातून आपल्याला दर्शकांपर्यंत त्या पोहोचवत अशी माझी विनंती राहील की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या स्पष्ट सूचनेनुसार कोणत्याही मतदाराला 100 मीटर परिसरामध्ये मतदान केंद्राच्या मोबाईल नेता येणार नाही। त्यामुळे मतदान करताना कृपा करून आपण मोबाईल घेऊन जाऊ नका। तो तुम्ही आपल्या गाडीमध्ये आपल्या कुटुंबियांकडे 100 मीटरच्या बाहेर तो ठेवा, जेणेकरून आपल्याला कुठलीही असुविधा निर्माण होणार नाही। कोणत्याही 100 मीटर परिसरामध्ये कुठलाही कॅमेरा, कुठलेही त्याच्यामधनं शूटिंग होऊ शकतं किंवा मोबाईल किंवा वायरलेस शस्त्र किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी अलाउड नाही आणि त्याच्यासाठी इव्हन फोटोग्राफी अलाउड नाही। जे कोणी सेलिब्रिटीज असतील किंवा नेते असतील त्यांनी त्यांचे जे बाईट्स घेतात वेगवेगळी माध्यमं ती 100 मीटरच्या बाहेर ते सर्व गोष्टी केल्या पाहिजेत। फक्त आणि फक्त अधिकृत व्यक्ती इलेक्शन कमिशननं प्राधिकृत केलेल्या तेच फक्त आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जाऊ शकतात। इतर कोणतीही व्यक्ती आतमध्ये जाऊ शकत नाही। याचं तंतोतंत पालन आपण करावं। दुसरी महत्त्वाची सूचना, या जे पोलिंगचे बूथ जे लावतात वेगवेगळे पक्ष ते 200 मीटरच्या बाहेरच लावावे लागतात। मात्र यावेळेला त्या बूथवर फक्त आणि फक्त 10 बाय 10चा तिथे आपल्याला तंबू टाकता येईल। आतमध्ये एक टेबल आणि 2 खुर्च्या, कुठल्याही प्रकारचा बॅनर, कुठल्याही प्रकारचं चिन्ह, कुठल्याही प्रकारचा झेंडा किंवा कुठल्याही प्रकारचं उमेदवाराचं फोटो असलेले किंवा चिन्हाचा फोटो असलेली चिठ्ठीसुद्धा ठेवता येणार नाही। पांढऱ्या कोऱ्या चिठ्ठ्यांवर आपल्याला ते देता येईल।